तुम्ही कधी विचार केलाय का यशस्वी लोक बाकीच्यांपेक्षा वेगळं काय करतात? एका मुलीला तू हिरोईन मटेरियल नाहीस असं सांगितलं गेलं आणि आज तीच मुलगी मराठी इंडस्ट्रीची बोल्ड क्वीन बनली. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सई ताम्हणकरची ही स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. सांगलीच्या गल्लीतून निघालेली ही मुलगी मुंबईत आली, ती डोळ्यात एक स्वप्न घेऊन. तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं, जेणेकरून अभिनयात डाळ नाही शिजली तर बॅकअप प्लॅन तयार असावा. सुरुवातीला या गोजीरवाण्या घरातमधून घराघरात पोहोचली, पण खरी हवा केली ती दुनियादारीच्या शिरीनने. लोक वेडे झाले होते राव. मग आला नो एंट्री पुढे धोका आहे, जिथे तिने बोल्डनेसची व्याख्याच बदलली. लोक बोलले, टीका झाली, पण सईने आपलं काम बोलू दिलं. फक्त ग्लॅमर नाही तर वजनदारसाठी वजन वाढवणं असो किंवा मिमीमध्ये पंकज त्रिपाठींसमोर तोडीस तोड अभिनय करणं असो, सईने सिद्ध केलं की ती फक्त शोपीस नाही तर एक पॉवर हाऊस परफॉर्मर आहे. हिंदीतही धमाकेदार एंट्री. गजनी, हंटर आणि मग मिमी. मिमीमधली श्यामा, सरोगेट मदरची भूमिका. सई ताम्हणकर हिच्या अभिनयाला फक्त प्रेक्षकांचंच नाही तर क्रिटिक्सकडूनही मोठं मानांकन मिळालं आहे. तिच्या दमदार परफॉर्मन्सेससाठी तिला फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्समध्ये बेस्ट ॲक्ट्रेससाठी नॉमिनेशन्स मिळाले आहेत, तर झी चित्रगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्येही तिचं नाव गौरवलं गेलं आहे. विशेष म्हणजे सईच्या ॲक्टिंगमध्ये असलेली रिअलिझम आणि बोल्डनेस यामुळे ती प्रत्येक भूमिकेला वेगळा जीव देते आणि ह्याच कारणामुळे ती आज पुरस्कारांसोबतच प्रेक्षकांच्या मनातही एक मजबूत स्थान निर्माण करू शकली आहे. माझ्या मते सई म्हणजे अस्सल मराठी ठसका आणि ग्लोबल स्टाईलचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ती जे बोलते ते रोखठोक. आणि हो, तुम्हाला सई ताम्हणकरची स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.